रविवार असल्यामुळे दिवसाची सुरुवात एकदम मस्त झाली, कारण ह्यांनी बनवले होते नाश्त्याला चीज बॉल्स, जे वरून कुरकुरीत आणि आतून मस्त अशी चीजी झाले होते. पोटभर नाश्ता केला. त्यानंतर मी लागले किचनमध्ये माझ्या कामाला, कारण आज हे दुपारी घरी होते. ते घरी असले की विराज त्यांच्या जवळच असतो. इथे मी रवा भाजून घेतला. रवा थंड होईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले आणि अशी पूर्वतयारी करून ठेवली की आठवडाभर स्वयंपाक करताना आपला भरपूर असा वेळ वाचतो. आणि जास्त नाही तर 1 आठवडा किंवा 2 आठवडे म्हणजे 8 ते 15 दिवस पुरेल इतकंच ताजं ताजं करून ठेवायचं. जास्त देखील करून नाही ठेवायचं. त्यानंतर घरात सँडविचचं सामान होतं, तर मस्त सँडविच केले होते संध्याकाळी. त्यानंतर आम्ही चहा घेतला आणि हे निघाले मेडिकलला. त्यानंतर मी पुन्हा माझ्या कामाला लागले. जेवताना मस्त अशी शेंगदाण्याची चटणी करून घेतली. हिरवी मिरची आणि लसूण टाकून मी इथे चटणी करत असते. त्यानंतर इथे बघा मी असा शेंगदाण्याचा कूट आणि आपली जी जिंजर गार्लिक पेस्ट असते, आलं लसूण पेस्ट, सुद्धा करून ठेवते. तर इथे माझी बऱ्यापैकी संपत आलेली आहे, तरी मी तुम्हाला दाखवते. आणि आज रविवार मस्त आम्ही घरीच एन्जॉय केला आणि बरीच अशी कामं सुद्धा झाली त्यामुळे आता 1-2 आठवडे तरी टेन्शन नाही. आणि रात्री झोपताना इथे सकाळसाठी चणे भिजवले. चला भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.